नागपुरातील घटनेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये हिंसाचारग्रस्त भागातील उपाययोजनांबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी केली अटक। दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू। नागपूर हिंसाचार प्रकरणात 8ही आरोपींना कोर्टाने कोठडी सुनावली। 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी तर उर्वरित 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नागपूर हिंसाचारासंदर्भात काही भागात संचारबंदी कायम। शहरातील 9 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम। संचारबंदी संदर्भात पोलीस आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष। पुढच्या वर्षीपासून पहिलीचा वर्ग सीबीएसई अभ्यासक्रमानुसार महायुती सरकारचा मोठा निर्णय। मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा विधानसभेत गाजला। 21,000 कोटी खर्च करूनही रस्ते खड्ड्यातच, अमित साटम यांचा सवाल तर चौकशी करण्याचं उदय सामंत यांचं आश्वासन। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ, कोणतीही योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास नव्याने करण्याची याचिका हायकोर्टाने स्वीकारली। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, तिनो मोरियासह मुंबई पोलिसांवर याचिकेत गंभीर आरोप। अंबाजोगाईत मारहाण प्रकरणातील आरोपी माऊली माने खासदार बजरंग सोनावणे यांचा निकटवर्ती असल्याचा दावा। मानेचे बजरंग सोनावणे सोबत फोटो समोर। देशातील चांगले खेळाडू या ठिकाणी खेळायला येत आहेत। तर ठाणे जिल्ह्यात कबड्डी हा फार महत्त्वाचा खेळ मानला जातो। सर्व खेळणाऱ्या खेळाडूंना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून शुभेच्छा। खेडच्या लोटे येथे गोसेवक कोकरे महाराज यांचे आमरण उपोषण सुरू। 4 आणि इतर मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून कोकरे महाराज यांचं आमरण उपोषण सुरू। नाथषष्ठी यात्रेमध्ये व्यावसायिकांना अच्छे दिन। नाथषष्ठी यात्रेमध्ये 5 कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज मराठवाडा चेंबर संचालक पवन लोहिया यांनी वर्तवला आहे। नवी दिल्ली सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण। रिक्षा ड्रायव्हरच्या मुलाची सुवर्ण कामगिरी। कल्याण डोंबिवली हद्दीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर। अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्यासाठी पालिका आयुक्तांचे पालकांना आवाहन। भिवंडी तालुक्यातील वाघवली गावात पहिले नंदघर सुरू। हा उपक्रम अनिल अग्रवाल फाउंडेशनच्या सहकार्याने राबवला जात असून अंगणवाडी व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल। आग्र्याच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक। उत्तर प्रदेश येथे राज्य सरकारची घोषणा। मराठा नेत्यांनी आणि समाजाने मुख्यमंत्र्यांचे मानले आभार। चिपळूण बस स्थानकाच्या बांधकामासाठी निधी मंजूर। बांधकामासाठी तब्बल 2 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाचा निर्णय। रखडलेल्या कामाला गती मिळणार। भारुडाच्या माध्यमातून माऊलीच्या फडावर समाज प्रबोधन। नाथषष्ठी निमित्त आपेगाव येथील दिंडीतील फडावर भारुडकार विष्णू महाराज बांडे यांनी भारुडाच्या माध्यमातून केले प्रबोधन। हिंगोलीत शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा। टप्पा वाढ अनुदानाच्या मागणीसाठी आत्मदहन आंदोलनाचा इशारा देत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला। राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। शासनाच्या नवीन कायद्यांमुळे लोकांची होणारी लूट थांबवण्यासाठी आंदोलन। हडपसरमध्ये थांबलेल्या बसमधून 34 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला। डोंबिवली येथून कर्नाटकातील विजापूर येथे विक्रीसाठी दागिने घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्याचे दागिने मध्यरात्री चोरीस गेल्याचा प्रकार घडलाय। पुणे इंदोर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच। येवल्याजवळ ट्रकने दिली दुचाकीला धडक। धडकेत 1 जण ठार, 1 जण जखमी। वाशीमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या। 60 लाखांसाठी स्वतःच्या मित्राचं अपहरण करून हत्या। अनिकेत साधुडे असं हत्या झालेल्या मुलाचं नाव। पुसद रोडवर सापडला मुलाचा मृतदेह।
शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमोर एका मालाचा साठा असणाऱ्या गोदामाला लागलेली आग आटोक्यात. आगीत कोणीही जखमी नाही. पुण्यात लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची महिलेची तक्रार. भारती विद्यापीठ पोलिसात 44 वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. जळगाव जवळील कानसवाडा गावाच्या माजी उपसरपंचाची हत्या. उपसरपंचाची हत्या झाल्याने जळगाव हादरला. चॉपर आणि चाकूने भोसल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती. डर्ट ट्रॅक रेसिंगसाठी आता 18 दुचाकी चोरल्या. कोल्हापुरातल्या मौजे सांगाव येथील 5 जणांना अटक. करवीर पोलिसांची मोठी कारवाई. सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कर्नाटक राज्यातून चोरल्या दुचाकी. मालेगावात कोडीन औषधाच्या बाटल्यांची वाहतूक. 3 संशयितांना आझादनगर पोलिसांनी घेतलं ताब्यात. कारवाई. 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. शासकीय टेंडरसाठी बनावट कागदपत्रे जोडून मिळवले टेंडर. छत्रपती संभाजीनगरात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल. कोल्हापुरात चोरट्याकडून 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. या प्रकरणी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. तर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी. अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात गेल्या 3 महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. चोरट्यांनी मेडिकल फोडून 1 मोबाईल आणि 7 ते 8 हजार रुपये केले लंपा. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. अकोल्यातील एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला. पत्रकार विठ्ठल महल्ले थोडक्यात बचावले. या प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल. पुण्यातील बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील 3रा आरोपी अद्याप फरार. सरकार पक्षातर्फे 8 एप्रिलला आरोप निश्चितीचा मसुदा सादर करणार. आरोपीच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याचा अर्ज करणार. नदीत पोहायला गेलेल्या 26 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू. सोलापूरच्या कुडल येथील घटना. साताऱ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्या शाहूपुरी पोलिसांनी केली अटक. चोरट्याकडून 5 लाखांचे दागिने आणि 2 मोटरसायकल जप्त. पुण्यातील हिंजवडी बस अपघातात धक्कादायक खुलासा. चालकानेच पेटवली बस. जळीत कांडाचा सीसीटीव्ही फुटेज समोर. मालेगावच्या गिरणा पुलावर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक. अपघातात कारमधील वृद्ध महिला आणि रिक्षा चालक जखमी. सोलापुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण. 2 ते 3 व्यक्तींमध्ये तक्रार झाली होती. ती तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार घडलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.